होती आहे. आकाश एका बाजूला आपण बघतोय, नॉन स्ट्रायकर एंडला अक्षय आणि स्ट्राइक एंडला मात्र आपण जर पाहिलं तर कुशल आणि अक्षय. तर बॉलिंग मार्क वरती मात्र आशू येतोय पहिल्या ओव्हरसाठी आणि सामन्याला सुरुवात. बरोबर 10 वाजून 10 मिनिटाला सामना सुरू होतोय. पहिली मॅच 8:58 पर्यंत संपली. दुसऱ्या मॅचची सुरुवात झाली. त्यानंतर दुसरा सामना जवळपास 10 वाजून 5 मिनिटापर्यंत संपला आणि नो बॉलचा इशारा. पहिल्या बॉलसाठी नो बॉल. या ठिकाणी पंचांकडून मात्र नो बॉलचा इशारा आलाय. वेळेचं बंधन आहे. वेळेचा या ठिकाणी आपल्याला सदुपयोग करायचा आहे. वेळ आपल्याला वाया घालवायची नाहीये. समय काफी बलवान आहे आणि या वेळेला मात्र सरळ बॅटने 2 धावांचा फटका खेळला जातोय. लाजवाब फटका, दुहेरी धाव. RS11 अगर ये मुकाबला हारती है तो उनके लिए गाड़ी नंबर 1552 तैयार है. RS11 के लिए ये मुकाबला बहुत अहम होगा, बहुत इंपॉर्टेंट होगा, बहुत महत्वपूर्ण होगा. RS11 अब पूरी कोशिश करेगी ये मुकाबला जीतने के लिए. पहले बैटिंग करने का इरादा किया था MR मास्टर ने और काफी शानदार बैटिंग यहां पर आज हुई है. पिछले दोनों मुकाबले जैसे हमने देखे लो स्कोरिंग मैचेस हुए हैं. अगला मुकाबला और यहां पर पैर पर लगी थी ये गेंद. लेग बाइस के तौर पर ये रन यहां पर जरूर मिलेंगे एक्स्ट्रा. और एक जबरदस्त गेंद यहां पर डॉट बॉल के साथ समाप्ति हो रही है. आशु और आज का यहाँ पर लकी ड्रॉ का जो इनाम है वो यहाँ पर दिया जा रहा है हमारे प्रेम के लिए. और प्रेम को यहाँ पर एक वीडियो गेम दिया जा रहा है, छोटा सा वीडियो गेम जो खेलने के लिए उनके लिए बहुत अच्छी बात है. और ऑन फील्ड अंपायर ने क्या डिसीजन दिया है? नॉट आउट. 5च बॉल झालेत, मग 1 बॉल बाकी आहे. पहिला चेंडू नो बॉल होता. क्या ओवर ना फिर हाँ टोटल 8 रन झालेत आणि ओव्हरची समाप्ती. और आइए हमारे प्रेम भाई को यहाँ पर आज के लकी ड्रॉ का जो विजेता है उनको एक वीडियो गेम दिया जा रहा है. लकी ड्रॉ के विजेता है हमारे आज के प्रेम भाई. प्रेम भाई स्माइल प्लीज. थैंक यू सो मच प्रेम भाई. कॉन्ग्रेचुलेशंस. हमारे महेश खारवा जी के लाडले सुपुत्र है और उन्हें आज ये अवार्ड मिला है. लकी ड्रॉ के विजेता बने हैं.
प्रेम खारवा। इस बार क्या स्ट्रोक खेला है, जबरदस्त स्ट्रोक। एक ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा। अगली गेंद और इस बार हवा में खेल दिया, विकेट का पतन होगा और एक झटका। मास्टर अब एक और विकेट गंवाती हुई। और एक अच्छी गेंद अंदरूनी किनारा लेकर विकेट कीपर की दिशा में जाती हुई। 9 रन, एक विकेट के नुकसान पर आज की रात का ये आखिरी मुकाबला। और एक अच्छी गेंद, इस बार व्हाइट बॉल का इशारा आएगा अंपायर द्वारा। एक्स्ट्रा रन्स यहां पर खर्च किए जा रहे हैं अतिरिक्त रनों के साथ। और एक गेंद फिर एक बार व्हाइट बॉल की दिशा में जाते हुए और एक्स्ट्रास और अतिरिक्त रन यहां पर जुड़ेंगे टीम के स्कोर कार्ड के साथ। कामाठीपुरा प्रीमियर लीग का आज का ये 5वीं रात का खेल और 5वीं रात का ये आखिरी मुकाबला। फिलहाल स्कोर की अगर बात करें तो फिलहाल स्कोर जाकर पहुंचा है एमआर मास्टर 11, एक विकेट के नुकसान पर। इस बार भी अच्छे घुमाव के साथ ये गेंद अंदर की तरफ आई थी, लेकिन फील्डिंग बहुत जबरदस्त यहां पर सजाई है। तालियां बज रही है, सीटियां बज रही है यहां पर। और कल के जो हमारे लकी विजेता होंगे उसके लिए मधु भाई ने यहां पर अपना दिल बड़ा किया है और कल के लकी विजेता के लिए यहां पर एक आकर्षक प्राइज दिया जाएगा मधु भाई की ओर से। हर दिन हम यहां पर एक लकी विजेता जो है वो यहां पर लकी विजेता चुनेंगे और लकी विजेता को एक आकर्षक गिफ्ट हम पर यहां पर दिया जाएगा, एक गिफ्ट यहां पर दिया जाएगा। जैसे अभी अभी हमने प्रेम को यहां पर एक वीडियो गेम गिफ्ट किया है, महेश खारवा जी के सुपुत्र है प्रेम भाई, और प्रेम भाई को ये छोटा सा जो बच्चा था उसको ये गिफ्ट मिला है लकी विजेता के तौर पर। और 2 रन यहां पर अंपायर द्वारा दर्शाए जाएंगे। 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 4 एक्स्ट्रा के साथ 14 रन 14 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 4 एक्स्ट्रा धावा या इनिंग मध्ये आतापर्यंत खर्च केलेत। 14 वर 1, 6 षटकांचा हा सामना आहे, शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतली। कालचाही दिवस जबरदस्त क्रिकेट आपण अनुभवलं। रविवारच्या दिवसात 11 मॅचचा शेड्यूल आपण पूर्ण केलाय। उद्याही या ठिकाणी मात्र 3 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत आणि विकी सदाफुले यांनी जर 3 सलग विकेट पटकावले तर त्यांना 501 रुपयांचा पुरस्कार आकाश चौहान यांच्याकडून असेल। एक ओव्हर मध्ये कसेही 3 विकेट आणि त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी आकाश चौहान यांच्याकडून त्यांना 501 चं बक्षीस। स्पर्धेचा उद्याचा मात्र हा 6वा दिवस असेल। फ्लेवर्स ॲट बे विरुद्ध द मिवान मॅव्रिक्स पहिला सामना, दुसरा सामना कुरेशी ब्रदर्स वर्सेस भ्राता क्षत्रियस आणि तिसरा सामना त्रिलोका ट्राइम्स विरुद्ध एसपी स्ट्रायकर।
पुढचा बॉल. यावेळेला स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न होता. 4 धावा. चौकार. पहिली बाउंड्री आहे या मॅच मधली. लाजवाब स्ट्रोक खेळला गेलाय. पुढचा बॉल. त्यावेळेला हवेत फटका पुन्हा एकदा. बार बार लगातार बॉल सीमारेषा पार आणि रन मिळतील 4. अजून एक चौकार जर मारला तर आकाश चौहान यांच्याकडून 2100 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक आहे. एक ओवर में अगर किसी भी प्रकार से पूरे इनिंग में अगर किसी भी प्रकार से अगर 3 चौके आप लगाते हैं तो आपको आकाश चौहान जी की ओर से 2100 रुपए का नगद इनाम दिया जाएगा. लाजवाब बल्लेबाजी. 23 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद. अजून एक चौकार आणि 2100 रुपयांचं पारितोषिक. स्टेप आउट झालेत आणि यावेळेला 2 धावांचा फटका आलाय कुशलच्या बॅट मधून. दुहेरी धाव. यावेळेला मात्र डॉट बॉल येतोय. सुरुवात मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूने झाली आहे. 25. 1 गडी बाद. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 25 धावा. 25 25 धावा धावफलकावरती. 3 ओव्हर 25 धावा. चला थोडी घाई करा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर 25 धावा झालेल्या आहेत. 8.33 च्या सरासरीने मात्र आता धावसंख्येचा आकडा पुढे सरकतोय. शेवटची मॅच आहे आजच्या रात्रीतली. मुंबई क्रिकेट लाईव्ह वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघत आहात. कामाठीपुरा प्रीमियर लीग पॉवर्ड बाय रामपाट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड. 2025 हे स्पर्धेचं दुसरं पर्व आणि आज स्पर्धेचा 5वा दिवस या ठिकाणी आपण पाहतोय. पुढच्या बॉलच्या दिशेने जाऊया. नवीन ओव्हरची सुरुवात करण्यासाठी मात्र बॉलिंग मार्क वरती नवीन गोलंदाज आशिष आणि पहिल्याच बॉल वरती पहिलाच बॉल जातोय मात्र सीमारेषा पार आणि पहिल्याच बॉल वरती आलाय हा खणखणीत चौकार. आणि आणखीन एक चौकार जर आशिषच्या गोलंदाजीवरती मारला तर अभय पुजारी यांच्याकडून फलंदाजाला 501 रुपयाचं रोख रकमेचं बक्षीस आहे. आणि जो कोणी फलंदाज आशिषच्या बॉलिंग वरती चौकार मारेल त्या फलंदाजाला 500 रुपयाचं बक्षीस आहे अभय पुजारी यांच्याकडून. आणखीन एक व्हाईट बॉल. आपण लहान असताना
अशा बॉलिंग वेळेला म्हणायचो की पैसा पसरला बॉलिंग विसरला. आणि आणखीन एक 2 धावांचा फटका आलाय. लाजवाब बॅटिंग. आणखीन एक चांगला फटका खेळला जातोय. तेहतीस धावा, एक गडी बाद. आणि जबरदस्त स्ट्रोक परत एकदा, परंतु या वेळेला बॉल मात्र जातोय तो बॉक्स आउट. फलंदाज बाद होतोय. चौथ्या ओव्हरचा खेळ सध्या आता सुरू होतोय. अजून एक डावखुरी हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भव्य जैन. 33 धावा धाव फलकावरती आहेत. बॉलिंग साठी मात्र आशिष. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. जबरदस्त बॅटिंग आपण बघताय, पण या वेळेला आशिषचा चांगला बॉल. आणि जबरदस्त पुन्हा एकदा मात्र वाईट बॉल आलाय पंचांकडून, मात्र वाईट बॉल. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न आणि आता मात्र आशिषला विकेट मिळाली आहे. आणखीन एक बॅटर आउट. खूप चांगलं पदल आली ते त्या ठिकाणी, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेर निघाला आणि एसटी रक्षकाने मात्र खूप चांगलं काम केलंय त्या ठिकाणी. 3 गडी बाद. धावसंख्येचा आकडा मात्र जाऊन पोहोचतोय तो 34 या धावसंख्येवर. अगदी मैदानाच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. कामाटीपुरा प्रीमियर लीग प्रत्येक दिवसामध्ये या ठिकाणी या स्पर्धेमध्ये एक लकी विजेता निवडला जातोय आणि या लकी विजेत्याला मात्र एक आकर्षक असं बक्षीस सुद्धा दिलं जात आहे. हमारे इंटरनेट वाले भाई यहाँ पर आज मौजूद है. पूरी दुनिया भर में यहाँ पर चौतीस रन 3 विकेट के नुकसान पर. आणि या बॉलवरती 2 धावा, 2च धावा आल्यात. आज आमचे बॉल स्पॉन्सर सुद्धा आमच्या सोबत या ठिकाणी आज बसलेले आहेत. शिवम बारड साहेब. आणि हा बॉल सरळ सडक पे कडक षटकार ठोकलाय. बघतोस का राघाने, षटकार ठोकला वाघाने.
आतापर्यंतचा सर्वात लांब लचक षटकार आहे. 36 धावा 4 गडी बाद. बॉक्स आउट. रामपाट प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडचा एक खूप चांगलं आयोजन आपण बघताय. आज चांगला माहोल आहे. अभय भाई सुद्धा आज मूड मध्ये आहेत. अभय भाईंनी सुद्धा आज विकासला चॅलेंज केलंय. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर रोशन आहेत, अमन भाई आहेत, आज आमचे शिवम बारडजी आहेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी मात्र आम्हाला बॉल स्पॉन्सर केले आहेत. आणि आमचे पवन भाई आज गेले 4-5 दिवस आम्हाला स्कोरिंग मध्ये खूप चांगली हेल्प करतायत. बहुत बढ़िया आयोजन है. खाने पीने की सारी व्यवस्था यहाँ पर हमारे ऑर्गेनाइजिंग कमेटी द्वारा की गई है. हमारे वाटर स्पॉन्सर गिन्नल टूर्स एंड ट्रैवल्स, उनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूंगा. आखिरी मुकाबला आज की रात का बहुत अहम मुकाबला है दोनों टीमों के लिए. RS 11 के लिए 40 रन, 40 धावा झालेत. 40 रन्स विद लॉस ऑफ 4 विकेट्स. 40 रन 4 विकेट के नुकसान पर. चलिए आखिरी ओवर होगा, ये इनिंग का आखिरी ओवर अब बचा है. 40 रन बने हैं. एक बड़ा मुकाबला यहाँ पर मैदान के अंदर चल रहा है. MR मास्टर और कौन आएगा? बॉलिंग मार्क पर है अक्षय. ना ही अमिताभ, ना दिलीप कुमार, ना ही किसी हीरो के बच्चे. हम है सीधे साधे अक्षय. अक्षय ये खिलाड़ी जो है वो सबका लाडला खिलाड़ी है इस टूर्नामेंट का. पहली बॉल पर अब अंपायर द्वारा वाइड बॉल का इशारा आया है. एक्स्ट्रा रन है. अक्षय, ना ही अमिताभ, ना ही दिलीप कुमार, ना ही किसी हीरो के बच्चे. हम हैं सीधे साधे अक्षय. अक्षय दोन रन. येस, 2 धावा आलेत. फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका आहे. हो, डायरेक्ट हिट मारायचा प्रयत्न तिकडे केला जात होता, परंतु 1 रन कंप्लीट झाली आहे. 10:30 वाजून गेलेले आहेत. 4-4-4. 44 धावा 4 गडी बाद.
नो बॉल वरती रन किती आली आहेत? 1 रन आली आहे. टोटल 2 रन मिळतील या बॉलवर. धावसंख्या झाली आहे 46 धावा, 4 गडी बाद. दो बॉल बचे इनिंग के और 50 रन हो चुके एमआर मास्टर्स के। और बहुत ही अच्छी बॉल अक्षय द्वारा। इनिंग की आखिरी गेंद, 51 रन। अच्छी बॉलिंग कर रहे हैं अक्षय अपनी टीम के लिए। और ये आखिरी गेंद अक्षय द्वारा। और ये विकेट लेते हुए अक्षय, और ये पहली सफलता अक्षय के लिए। और साथ ही साथ अब यहाँ पर पहले इनिंग का खेल जो है वो समाप्त हो चुका है। टोटल स्कोर की अगर बात करें तो टोटल स्कोर बना है 51 रन और जीतने के लिए 52 रनों की आवश्यकता है। आने वाली 6 ओवर में 52 रनों की दरकार यह मुकाबला जीतने के लिए। चला आता थोडी घाई करा दोन्ही टीम. चला सामना चालू करा लगेच. दोन्ही टीमला विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या. मास्टर एम आर मास्टर लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला पुढच्या बॉलकडे आपण जाऊया. थोडं स्पीडअप घ्या जरा. बॅटर पाठवा बॅटर. RS11 चला पुढच्या बॉलकडे वळूया. जरा थोडी घाई करा.
RS11 जल्द से जल्द अपने बैटर भेजिए। MR मास्टर्स अपनी फील्डिंग लगा लीजिए। चला बॅटिंग टीम लवकरात लवकर बॅटर पाठवा. फिल्डिंग टीम आपण सुद्धा लवकरात लवकर जरा फिल्डिंग लावून घ्या. बावन्न धावांचं टार्गेट आहे. 52 धावा. 52 धावांचं टार्गेट आहे. स्ट्राइक वरती भावेश आणि नॉन स्ट्राइक वरती श्लोक. चला सामन्याची सुरुवात 52 धावांच्या पाठलागाला सुरुवात होतीये. उद्या सुद्धा अशाच बरोबर 7 वाजता सामने सुरू होतील. आपल्या सर्वांना एक सूचना आहे, उद्याच्या दिवसातही जे संघ खेळणार आहेत दोन्ही संघांनी बरोबर संध्याकाळी 7 वाजता रिपोर्टिंग करायचंय. चांगला फटका पंचांच्या पायावरती बॉल हा लागला होता, पण अशी ते कितीतरी घाव सोसलेले आहेत पंचांनी. पुढचा बॉल अमर. चला आता बघूया काय घडणार आहे. आता फर्स्ट चेक मात्र कंप्लीट झालाय अमरचा. काय निर्णय? 2 रन. येस, थँक्यू. 52 धावांचा पाठलाग मात्र आता सुरू झालाय. पहिली ओव्हर. आजचा दिवस, आजची रात्र आणि 2 खास मित्रांमध्ये हे बॅटल आहे. अमर वर्सेस श्लोक. अमर आणि श्लोक लंगोटी यार आहेत आणि 2 खास मित्रांमध्ये आता हा सामना चालू आहे. अमर आणि श्लोक. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? लेग बायच्या स्वरूपातली रन आली आहे. लेगबाईच्या स्वरूपातली रन आली आहे आणि आज या ठिकाणी हर्षलभाई लकेश्री या ठिकाणी उपस्थित राहतात. वेरी वार्म वेलकम हर्षल भाई, फिर से एक बार आपका हार्दिक स्वागत.
चांगला स्ट्रोक. ओवर की समाप्ति 7 रन. पहले ओवर के बाद 7 रन. अच्छा ऑर्गेनाइज किया ये टूर्नामेंट. हमारे कामाटीपुरा प्रीमियर लीग के सभी ऑर्गेनाइजर्स, हमारे सभी स्पॉन्सर्स, हमारे सभी खिलाड़ी, हमारे सभी ओनर, सभी ने मिलकर बहुत अच्छा योगदान दिया इस टूर्नामेंट के लिए. मुंबई में 8 दिन का टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना छोटी बात नहीं है. डेली लकी ड्रॉ है. लकी ड्रॉ में विजेता को आकर्षक गिफ्ट हैम्पर है, पानी की व्यवस्था है, खाने की व्यवस्था है. यूट्यूब लाइव पर टूर्नामेंट लाइव चल रहा है. बेस्ट बैटर होगा, बेस्ट बॉलर होगा, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट होगा. नो बॉल. नो बॉल का इशारा अंपायर द्वारा है. नो बॉल. हो हल्ला हो गुल्ला. पॉइंट की दिशा में जाता हुआ यह और एक बॉल और सिंगल के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ डबल डिजिट में. टीम का स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के. दर्शक भी आज भारी तादाद में, हजारों की संख्या में यहां पर दर्शक मौजूद है. हर एक कोने में आपको दर्शक दिखाई देंगे. ये वाइड बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है. इतना रन मार के भी उस दिन भी क्या जो 17 रन से ही तो हारे. अगला बॉल, कदमों का इस्तेमाल किया फिर से एक बार. अंपायर, अंपायर को यहां पर टारगेट किया जा रहा है, लेकिन अंपायर भी अंबुजा सीमेंट के बने हुए हैं. 2 रन. 3 बॉल हुए, 3 बॉल बाकी. नेक्स्ट बॉल. धावा झाल्यात 11 बिनगडी बाद. यावेळेला जबरदस्त फटका खेळला गेलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत फलंदाज आणि कॉलिंग मध्ये गडबड झाली आहे आणि यावेळेला रनआउटच्या स्वरूपात विकेट. बॅटर आउट. खूप चांगली डाईव्ह लावली परंतु त्याचा काही फायदा झालेला नाही आहे. रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र येते. 1 विकेट आणि 12 धावा धावफलकावरती. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सध्या दुसरी ओव्हर आणि दुसऱ्या ओव्हर मधून 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. कमलेश भाई,
ओ हो, काय कॅच पकडली आहे, वा. What a catch! What a catch! काजू काय काजू करते सबको बाजू. राजू खाए काजू करते हैं सबको बाजू. 13 रन 13 रन बोलो. और राजू बन गए जेंटलमैन. व्हाट अ कैच बाय राजू. और विकेट के हैट्रिक के लिए हर्षल भाई लकेश्री जी की ओर से गेंदबाज राजू के लिए 501 रुपए का इनाम. रन आउट था और ही विकेट लेगा तो. और एक अगर विकेट राजू यहां पर लेते हैं तो राजू के लिए 501 रुपए का नगद इनाम होगा. बावन रन बनाने, 13 रन बने और 49 रनों की आवश्यकता, आसपास 39 रनों की आवश्यकता. और एक अच्छी गेंद और एक डॉट बॉल. 2 ओवर की समाप्ति के बाद 6.5 की औसत के साथ 13 रन और आने वाली 24 गेंदों में अब और 39 रनों की आवश्यकता होगी. क्या बल्लेबाजी हो रही है, क्या गेंदबाजी हो रही है. अब बॉलिंग मार्क पर आएंगे पवार. पवार पावर. ये मुकाबला थोड़ा सा अब ज्यादा वक्त लेता हुआ नजर आ रहा है और जैसे कि बैटिंग टीम थोड़ी सी फंसी हुई नजर आ रही है. इसमें एक जाल जो बिछाया था, 52 रनों का एक बड़ा टारगेट सेट किया था और बड़े टारगेट का पीछा करते हुए यहां पर अब ये पारी फंसती हुई नजर आ रही है. फुल टॉस गेंद मिली है. लास्ट के दिन कितनी मैच है? हाँ 6 तारीख को कितना मैच? एक ही मैच है ना? फाइनल फाइनल ही है ना? और प्राइज डिस्ट्रीब्यूशन कितने बजे डालेगा? एकच मॅच आहे ना? कुठे? आणि पंचांचा निर्णय 2 धावांचा. नो प्लस 2. टोटल 3 रन मिळणार आहेत या बॉलवरती. टोटल 3 धावांचं या ठिकाणी मात्र आता समीकरण. काय भेटतं चांगलं तिकडे? पुन्हा नो बॉल. स्कोर 19 धावा. अभी मुझे लगता है इस मुकाबले में सिर्फ और सिर्फ औपचारिकता बची है और थोड़ा सा जोशीलापन दिखाने की जरूरत है. बल्लेबाज भी आज बहुत ढीला खेलते हुए नजर आ रहे हैं आज. 19 रन.
अच्छी गेंद यहां पर सीधे बैट से खेलते हुए, तीन विकेट गवा चुकी है, 20 रन है स्कोर कार्ड पर। और एक बढ़िया गेंद और सिंगल। लाओ, लास्ट 2 balls टू गो फ्रॉम दिस ओवर। दो गेंदें बची है, 21 रन, 1 टू गो। हाँ नो पर काउंट है ना वो बॉल। यस, 1 टू गो, 1 टू गो। 21 रन, 21 धावा धावफुल कवरती आहेत। और ये देखिए जबरदस्त प्रहार और गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। अब 18 गेंदें और 27 रनों की आवश्यकता। 9 रन प्रति ओवर का रिक्वायर्ड रन रेट होगा। अब मैच में पलटवार हो रहा है। इस मैदान पर अगर आपको चौका लगाना है तो ताकत नहीं, आपको दिमाग का इस्तेमाल करना पड़ेगा। और 2 चौके अगर लगाते हैं तो 2100 रुपए का इनाम है। 2100 रुपए चटकाने हैं तो 2 चौके और लगाने पड़ेंगे। विकास सदा फुले, पीछे से आवाज आ रही है गणपति बाप्पा मोरिया। अब आखिरी कुछ बॉल का खेल यहां पर बचा है। आशीष है स्ट्राइक पर, 18 बॉल और 27 रन। यहां पर तो एक सिंगल लेने का मौका है। और ये विकेट आई है। बैटर आउट, आउट आउट, बैटर आउट। बैटर आउट।
चांगला बॉल. या वेळेला मात्र जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतंय. ओ हो 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 हो. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. आशिष भाई आज खूप जबरदस्त फॉर्म मध्ये दिसत आहेत. नो बॉल आहे आणि नो बॉल वरती मात्र धावून रन काढली गेली आहे. आता मॅच मध्ये मात्र आता ट्विस्ट पाहायला मिळतंय. 15 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 15-23 पाहिजे. आता झाली किती? 29 विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. 15 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत का बघूया. आणि इथे एकच रन आली आहे. आता 14 बॉल बाकी आहेत आणि 14 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. चांगला स्ट्रोक खेळला जातोय. फिल्डर मात्र थोडेसे गडबडले तिकडे. रन कंप्लीट होते. लेगबाईच्या स्वरूपातली का असेना एक धाव खूप महत्वाची आहे. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये मात्र 21 धावा आता बनवायचे आहेत. 21 13 चेंडू मध्ये 21 धावा. आणि हा खराब चेंडू. वाईट बॉल. आता 13 बॉल आणि 20 रनची गरज आहे. एक चौकार जो आहे तो या मॅच मध्ये तुम्हाला पुनरागमन करून देऊ शकतो. आता बघूया काय घडणार काय बिघडणार. एक चौकार या मॅच मध्ये मात्र वापसी करून देऊ शकेल या टीमला. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता. चला आता जास्त वेळ घालवू नका. ऑलरेडी 11 वाजून गेलेले आहेत. पुढचा बॉल. राजू आलेत बॉलिंगला. बॅटची कडा घेत मात्र बॉल स्लिपच्या दिशेला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु माघार घ्यावी लागेल. एकच रन. आता 11 बॉल शिल्लक राहिले आणि 11 बॉल मध्ये 18 ची गरज आहे. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा मात्र डॉट बॉल येतोय की काय. पण एक रन घेतली गेली आहे. दुसरी रन नाही घेता येणार. एक चौकार गरजेचा आहे बॅटिंग टीमला. या मॅच मध्ये मात्र आता पुनरागमन करता येऊ शकेल पण त्यासाठी एका चौकाराची आवश्यकता आहे. आणि एका चौकाराला 500 रुपयांचं बक्षीस आहे. हर्षल लकेश्री यांच्याकडून हे पारितोषिक. डॉट बॉल आलाय.
आणि बॅटर आउट, बॉक्स आउट झालेत. धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. अजून 17 धावांची आवश्यकता आहे. 17 धावा अजून गरजेचे आहेत. चांगला चेंडू या वेळेला, एक धाव घेतली जाऊ शकते. चला थोडीशी घाई करायची आहे, थोडं स्पीडअप घ्या. 11:15 वाजत आलेले आहेत. उद्या सुद्धा असे 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बरोबर 7 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. आणि डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल येतोय. 6 बॉल आणि 16 रनची गरज आहे. और हर्षल भाई की ओर से 3 चौके लगाए गए तो 1000 रुपए का नगद इनाम है. औपचारिकता पूर्ण ये मैच, और यहां पर आशीष भाई के बैट से 2 रन. दूसरी गेंद है ये. और इस बार विकेट का पतन होगा. आशीष बैक टू द डग आउट. अब 3 बॉल और 13 रन की दरकार है. ये आएगी एक सिंगल. अब 2 बॉल और 12 रनों की आवश्यकता है. औपचारिकता पूर्ण यह मैच है, और यह चौका लगा दिया है. अब 1 बॉल और 8 रन की आवश्यकता. अब यहां पर अगर गेंदबाज कोई गलती नहीं करेगा तो ही यहां पर यह मैच जीत पाएंगे. कुशल है बॉलिंग मार्क पर. और इसी के साथ यह मुकाबला समाप्त हो चुका है.